अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत, आभार. चला तर मग आज आपला विषय आहे गणेश विसर्जनाच्या वेळी ह्या नियमाचं आपल्याला पालन करायचं आहे. ह्या नियमाचं पालन केले नाही तर बाप्पा होतील नाराज, आपल्या होणार नाहीत मनोकामना पूर्ण. तर कोणकोणत्या नियम आहेत ते आपण जाणून घेऊया. नवीन आला असाल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करा. आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा सबस्क्राईब करून लाईक जरूर करा. चला तर गणेश चतुर्थीपासून गणपती बाप्पाचे संपूर्ण देशामध्ये भक्तांच्या घराघरात विराजमान होत आहेत. आणि काही जणाकडे 1.5 दिवसाचा असतो, तर काही जणाकडे 5 दिवसाचा असतो, तर काही जणाकडे 7 दिवसाचं, तर कोणाकडे 9 दिवसाचं आणि शेवटी म्हणजे 11 दिवसाचं. अनंत चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाला निरोप द्यायचा असतो. मग ह्या वेळेस आपल्याला काही नियमाचं प्रथेनुसार, शास्त्रानुसार गणेशाचे विसर्जन करण्याची प्रथा सुद्धा आहे. जसं प्राण प्रतिष्ठा करण्याची प्रथा आहे, तसेच गणेश विसर्जन करण्याची सुद्धा प्रतिष्ठा आहे. गणेश विसर्जन करताना काही पूजा करायची असते, कोणते मंत्र म्हणून विसर्जन करायचे असते, ह्याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. आणि ते आपल्याला माहिती सुद्धा असायला पाहिजे, जेणेकरून गणपती बाप्पा आपले विघ्न दूर करेल आणि ते निराश पण होणार नाहीत आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यावर वर्षभर, पुढच्या गणेश चतुर्थीपर्यंत वर्षभर बाप्पाचा आशीर्वाद आपल्यावरती राहील. अनंत चतुर्थीला सकाळी नियमितपणे बाप्पाची पूजा करायची असते. त्यानंतर शुभ मुहूर्तावर गणरायाला निरोप द्यायचा असतो. विसर्जनात नेतेवेळी मूर्ती एखाद्या लाकडी पाटावर ठेवायची असते. मोठ्या मूर्ती मंचावर पिवळे किंवा लाल कपडे अंतरायचा आहे, किंवा पाटावर लाल किंवा पिवळे कपडा अंतरायचा आहे. त्याच्यावरती आसनावर एखादी स्वास्तिक काढून हळदी कुंकू पूजा करून त्या पाटावर बाप्पाची गणपती ठेवायची आहे. मग त्यानंतर बाप्पाचा जय जयकार करत, ढोल तशाचा गजर करत बाप्पाला निरोप द्यायचा आहे. मग बाप्पाला उचलून नदी किनारी आपल्याला घेऊन जायचं आहे, किंवा आपल्याला बाप्पाचं जिथं विसर्जन करणार आहोत त्या ठिकाणी आपल्याला अलगद घेऊन तिथं ठेवायचं आहे. आता बाप्पाचे फुले, फळे, मोदक, चंदन, कुंकू इत्यादी पूजा साहित्य आपल्याला घरूनच घेऊन जायचं आहे. मग आनंदाने नदीच्या काठावर किंवा जिथं आपलं विसर्जन करणार आहोत तिथं, किंवा तलावाच्या काठावर घेऊन बाप्पाची आरती, हे सगळे अर्पण करून बाप्पाची मग नंतर आपल्याला आरती करायची आहे. मनोभावी बाप्पाची आरती करायची आहे. मग आरती पूर्ण झाल्यानंतर बाप्पाचा आशीर्वाद आपल्याला घ्यायचा आहे. बाप्पाला आपल्या मनोकामना पूर्ण होऊ द्या म्हणून आपल्या बाप्पाला विनंती करायचं आहे. आणि बाप्पाची कृपा आशीर्वाद आपल्यावर असंच राहावं आणि पुढच्या वर्षी लवकर या म्हणून बाप्पाला नमस्कार करायचा आहे. मग नंतर गणेश विसर्जनाच्या वेळी काही मंत्रोच्चार करून मंत्रोच्चार करून गणपती बाप्पाचं विसर्जन केल्याने सुद्धा बाप्पा आपल्यावर प्रसन्न होतात. बघा, आता आपण स्थापना करताना काही मंत्र म्हणून गणपतीमध्ये प्राणप्रतिष्ठा आपण केलेली आहे. मग आता काही मंत्र उच्चार करून सुद्धाच आपल्याला गणपती विसर्जन करायचं असतं. म्हणजे असे केल्याने जीवनात सुख, समृद्धी आणि आनंद बाप्पाच्या कृपा आशीर्वादाने बाप्पा देत असतो. आणि गणेश विसर्जनाचं शुभ मुहूर्त आणि मंत्र कोणकोणते असतात ते आता आपण जाणून घेणार आहोत. बघा, गणपती आपण ज्यावेळेस घरामध्ये आणतो त्यावेळेस तो गणपती नसून ते एक मातीची एक मूर्ती असते, शाडूची एक मूर्ती असते, पण त्याच्यामध्ये आपण प्राण प्रतिष्ठा करत असतो. आपण 10 दिवस मंत्र, स्तोत्र, आरती केल्यामुळे ती मूर्ती नसून, मातीची मूर्ती नसून त्याच्यामध्ये गणपती बाप्पाचे प्राण आलेले असतात. आपण त्याच्यात प्राण प्रतिष्ठा केलेली असते, ती सजीव मूर्ती झालेली असते. मग आपण जर तीच मूर्ती बाप्पाची अशीच विसर्जन केल्याने बाप्पा सुद्धा पाण्यात पडतात, म्हणजे देव सुद्धा पाण्यात पडतो, अशी शास्त्राचे हे नियम आहेत. म्हणून त्याच्यातलं प्राण आता आपण प्रतिष्ठा केलेला आहे शाडूच्या पार्थिव मूर्तीमध्ये, पण ते प्राण आता आपण कसं काढणार, तर शास्त्रामध्ये सुद्धा त्याचे काही मंत्र दिलेले आहेत. ते मंत्र म्हणून जर आपण
अक्षदा बाप्पाच्या मूर्तीवर टाकले, तर ते जे काही आपण प्राण त्यामध्ये मूर्तीमध्ये आपण घातलेले होते, ते प्राण निघून जातात आणि ते प्राण आपल्या घरातच राहतात. ते देवत्व आपल्याकडेच राहतं. म्हणून ते हे शास्त्रीय पद्धतीनेच मंत्र म्हणूनच अक्षदा टाकूनच मूर्ती आपल्याला उचलायची आहे. तर आरती विसर्जन करताना कोणतं मंत्र म्हणायचं आहे ते आपण जाणून घेऊया. ओम यातु देवगणा सर्व पूजा मादाय माम किम इष्टकामसिद्धार्थ पुनर्गमनाय च. हे मंत्र म्हणून जर तुम्हाला हा मंत्र येत नसेल, गणपती विसर्जन मंत्र असं तुम्ही गुगलवर सर्च करा. हा मंत्र तुम्हाला सहज भेटून जाईल. तो मंत्र म्हणून आपल्या गणपती बाप्पाच्या मूर्तीवर अक्षदा टाकायचा आहे. असे केल्याने काय होईल, बाप्पाचं जे त्याच्यामध्ये प्राण आपण टाकलेलं आहे, ते प्राण ते देवत्व ते आपल्याकडेच आपल्या घरातच राहील. म्हणून असं अक्षदा टाकायची आहे. आता बघा, काही काळजी सुद्धा आपल्याला घ्यायची आहे विसर्जन करताना. विसर्जनाच्या वेळी गणपतीचा चेहरा समोर दिशेनेच असायला पाहिजे. आपल्या समोर सोंड करून विसर्जन करू नये. गणपतीच्या मूर्तीच्या विसर्जनासोबतच आपल्या जे घरामधले साहित्य आहे, जे आपण 10 दिवस जे निर्मल्य जमा केलेले आहेत आणि इतर वस्तू जर विसर्जन करायचे असते, ते सगळ्या गणपतीसोबतच विसर्जन आपल्याला करायचं असतं. मग विसर्जन झाल्यानंतर आपण आरती केलेला जो काही प्रसाद आहे, ते गणपती विसर्जन करण्यानंतर ते प्रसाद सगळ्यांना वाटायचा आहे आणि आपण स्वतः पण घ्यायचं आहे. आणि गणपती विसर्जन करताना कोणाशी वादविवाद होणार नाही ह्याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. गणेश मूर्ती नेतानाही कुठलीही अडचण होणार नाही, मूर्ती खंडित होणार नाही, मूर्ती पडणार नाही ह्याची काळजी सुद्धा आपल्याला घ्यायची आहे. आणि विसर्जन करतेवेळी पाण्यात जाताना सुद्धा योग्य काळजी आपल्याला घ्यायची आहे. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, असं म्हणून बाप्पाला आपल्याला निरोप द्यायचा आहे. पण गणपती विसर्जन करताना काही हानी होईल, दुसऱ्याला हानी होईल, आपल्याला हानी होईल ह्याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. बघा, आपण खूप काही असं ऐकलेलं आहे. तसं काही विपरीत घटना आपल्याला घडू नये. बाप्पा हे विघ्न दूर करणारे आहेत. बाप्पा हे सुख देणारे आहेत. बाप्पा हे आपले संकट निवारण करणारे आहेत. म्हणून आपण बाप्पाचा निरोप देताना कशाला आपण स्वतःहून संकट घालून घ्यायचं. म्हणून बाप्पाला निरोप देताना ह्या सगळ्या काळजी घेऊन आपल्याला बाप्पाला पण खुश करायचं आहे. बाप्पालाचा आशीर्वाद आपल्याला घ्यायचा आहे आणि आपलं पण जीवन सुखी करायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला बाप्पाला निरोप द्यायचा आहे. आता बघा, बाप्पाला जिथं आपण स्थापना केली असेल, जिथं 9 दिवस आपण तिथं एक लाल कपडा टाकून किंवा पिवळा कपडा टाकून त्याच्यावरती एक स्वस्तिक काढून तिथं आपण एखादी रुपयाचं नाणं ठेवलं असेल किंवा समोर ठेवलं असेल, तर आता ते काय करावं? तर ते नाणं आहे ते आपल्या तिजोरीमध्ये पुढच्या वर्षीपर्यंत ठेवून द्यावं. म्हणजे बाप्पाच्या कृपा आशीर्वाद आपल्या घरामध्ये राहील. आता नारळ काय करावं? नारळ म्हणजे नारळ फोडून त्याचा प्रसाद घ्यावा. सगळ्या घराच्या लोकांनी प्रसाद खावं. आणि जे काही फळ आहे ते फळं आपण प्रसाद म्हणून खाऊन घ्यावं. पुढचे जे काही सगळे विड्याच्या पानावरती आपण जे हळदी, खोबर ते 5-5 फळं ते 5 वटीचे सामान ठेवलेले होते. ते काय करावं? ते आपण घरी कोणत्या पूजेमध्ये आपल्याला वापरता येईल ते घ्यावं. आणि कळसाखाली जे काही आपण तांदूळ ठेवलेलं आहे ते तांदळात तांदूळ मिक्स करावं आणि थोडेसे तांदूळ पक्ष्यांना खायला ठेवावे. मग असं केल्याने बाप्पाचा कृपा आशीर्वाद आपल्या वर राहील आणि त्यांचा आशीर्वाद म्हणून आपल्या घरामध्ये त्या वस्तू राहील आणि पक्षीला दिल्याने थोडंसं दान पण होऊन जाईल. अशा प्रकारे आपल्याला सगळ्या वस्तूची जुळवाजुळव करून ठेवायची आहे. आणि जे काही आपण डेकोरेशनचं सामान घेतलेलं आहे, चांगलं असेल तर ते आपण गोळा करून ठेवू शकता पुढच्या वर्षी वापरायला. आणि जे काही वापरू शकत नाही तसल्या वस्तू आपल्याला विसर्जन करून द्यायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला विसर्जन बाप्पाचं करायचं आहे आणि शास्त्रीय पद्धतीने विसर्जन करायचं आहे. आणि संध्याकाळी आपल्याला विसर्जन करायचं आहे. तर अशा प्रकारे बाप्पाचे विसर्जन करून बाप्पाचा कृपा आशीर्वाद आपल्याला घ्यायचा आहे. बाप्पाला जसं
आज 9 दिवस, 10 दिवस जेवढे दिवस तुम्ही स्थापना केलं तेवढं आनंदाने, उत्साहाने बाप्पाचं स्वागत केलं. तसंच निरोप पण आनंदाने, उत्साहानेच स्वागत करून निरोप द्यायचा आहे. तर हे बाप्पाच्या विसर्जनाविषयी थोडी माहिती तुमच्याशी शेअर करायची होती. माहिती कशी वाटली? आवडली असेल तर सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.